सविस्तर चर्चा करणार आहोत की कोणत्या विषयावरती शेतकऱ्यांची लढायची। पण एक विशेष करून सगळ्यांना सांगतो की जे शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतकऱ्यांचे पक्ष आहेत, शेतकऱ्यांचे पदाधिकारी आहेत, फक्त त्यांनीच यावं ही विनंती आहे। कारण आपल्याला चर्चा होणं गरजेचं आहे। आपण जर सगळे शेतकरी जमलात तर चर्चा होणं अवघड आहे। आपण ही 3 टप्प्यात घेऊ। पहिला म्हणजे 2 नोव्हेंबरला रविवारी आपण शेतकऱ्यांचे सगळे अभ्यासक, म्हणजे त्या प्रश्नावरती अभ्यासक, तज्ज्ञ, शेतकरी संघटनेचे सगळे अध्यक्ष, त्यांचे प्रमुख, ज्यांना याच्यातलं काही शेतकरी संघटनेच्या बाहेर, शेतकरी पक्षाच्या बाहेरील सुद्धा काही बांधव खूप हुशार आहेत, ते सुद्धा शेतकरी प्रश्नावरती ज्यांना जाण असेल, मग ते सत्ताधाऱ्यात असो किंवा विरोधात असो, विरोधी पक्षात असोत किंवा सत्ताधारी पक्षात असोत, त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणीही गैरहजर राहू नये ही सगळ्यांना विनंती आहे। त्यांनी अंतरवाली सराटीत 2 नोव्हेंबर रविवारी दुपारी 12 वाजता या। याचं कारण असं की आमच्याकडं फोन नंबर काहीचे नाही आहेत, काहींच्या आमच्या ओळखी नाही आहेत, परंतु तुम्ही प्रचंड मेहनतीनं सगळ्यांना काम केलेलं आहे, म्हणून आपण एकोप्यानं एक जीवानं सगळे लढूया। तुम्हाला हात जोडून आग्रहाचं निमंत्रण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच आहे। कोणी म्हणू नका की मला फोन नाही आला किंवा मला सांगितलं नाही, मला निमंत्रण दिलं नाही। याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्याला हात जोडून आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण सगळ्यांनी आपण शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी एकोप्यानं एक जीवानं सगळे लढू। ज्यांचे नंबर आहेत त्यांना आम्ही लावतोय, ज्यांचे नाही आहेत त्यांनी हेच निमंत्रण त्यांना सन्मानपूर्वक आम्ही देतोय। आम्हाला कोणालाही भेद किंवा असं बाजूला ठेवून काम करायचं नाही आहे, कारण तुम्ही खूप वर्ष, खूप दशकं या शेतकऱ्यांसाठी लढलात। तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही सगळ्यांना निमंत्रण यासाठीच देतोय की तुम्ही खूप मेहनतीनं, कष्टानं शेतकऱ्यांसाठी लढलात। तुम्ही यावं। फोनची कुणी हात जोडून विनंती, वाट बघू नये फोनची कुणीही। मात्र येत्या रविवारी 2 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता तुम्ही स्वतःहून, कुणी शेतकऱ्यांसाठी लढलेले कुणी मंत्री असतील, आमदार असतील, माजी मंत्री असतील, जे कोण असतील ते माहीत नाहीत, पण आमच्याकडून तुमचा सगळा सन्मान होईल। तुम्ही सगळ्यांनी अंतरवाली लिहा। आपल्याला खूप ऐतिहासिक मोठी लढाई लढायची। इथून पाठीमागही कधी झाली नसेल आणि इथून पुढेही कधी होणार नाही। इतक्या ताकदीनं ही लढाई लढून शेतकऱ्यांना जिंकून द्यायचं आहे, त्यांना विजय मिळवून द्यायचा आहे। शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती केल्याशिवाय कोणीही हटायचं नाही आहे। हमीभावाचा विषय आहे, हमीभावाचा पण विषय घ्यायचा आहे। आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत, तोही विषय घ्यायचा आहे। सगळ्या मालांचे, सगळ्या पदार्थांचे, फळभाज्यांचे, बागायतीचे, म्हणजे फळबागायती म्हणूयात त्याला, कांदे असतील, दूध असेल, जे काय असेल ते, आता त्याच्यावर चर्चा करायची। सगळे यांचे भाव वाढते, तो फक्त आपले वाढत नाही, असं का? म्हणून ही ऐतिहासिक लढाई होणार आहे। याच्यात सगळ्यांना माझी पुन्हा कळकळीची विनंती आहे की शेतकरी संघटनेचे जेवढे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, अभ्यासक तज्ज्ञ असतील, यांनी अंतरवालीला या। प्रथम आपल्याला चर्चा करायची, कोणत्या विषयावरती लढाई उभा करायची आणि ती जिंकूस तर हटायचं नाही, ही झाला एक मुद्दा। दुसरा की या बैठकीत झाल्याच्या नंतर रविवारी, म्हणजे 2 नोव्हेंबरला बैठक आपली प्रमुख लोकांची झाल्याच्या नंतर आपण महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठक एक बोलू, दुसऱ्या टप्प्यातली, आणि त्या बैठकीत आपण ठरवू की कोणत्या तारखेला राज्यात आंदोलन उभा करायचं। 3 टप्प्यात जाऊ। याच्याच बरोबर माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यालाही सांगणं आहे आणि शेतकरी संघटनेच्या, शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्या तज्ज्ञाला, अभ्यासकांनाही सांगणं आहे, तुम्ही आलात तर ही लढाई लढायला चांगलं होणार आहे। त्याचं कारण असं, मला शेतीतल्या विषयातलं जास्त ज्ञान नाही आहे, म्हणजे कायद्याचं म्हणा, त्या शेतकरी संघटनेच्या कायद्याचं म्हणा, कसं केलं पाहिजे, आपण कसं पुढे गेलं पाहिजे। एकच गोष्ट आहे माझ्याकडे, ती म्हणजे इमानदारी आणि प्रामाणिकपणा। मी ताकदीने हे लावून धरीन। फक्त तुमच्या ज्ञानाचा उपयोग, जेवढे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, कुणी आमदार, मंत्री, माजी मंत्री असतील, तुमच्या ज्ञानाचा उपयोग माझ्या गरीब शेतकऱ्याला व्हावा एवढीच हात जोडून तुमच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला। तुम्ही यावं, तुमच्या सन्मानात आपण ही लढाई लढू आणि जिंकू सुद्धा, याच्यात कसलंही दुमत नाही। फक्त तुम्ही इमानदारीनं लढ्यात सहभागी व्हावं, आम्ही इमानदारीने ही लढा लढू। आपल्याचा सगळ्यांचा एकच ध्यास असला पाहिजे
शेतकऱ्याचा विजय. त्याच्या मागण्याला अंमलबजावणी मिळाली पाहिजे, मान्य झाल्या पाहिजे, सगळे उद्देश ठेवू. तुम्ही आणि मी, आपण कोणीही नेत्याचा उद्देश न ठेवता किंवा नेता बनण्याचा उद्देश न ठेवता आपला वापर आपण शेतकऱ्यांसाठी करू. आपल्याला शेतकऱ्याचा वापर नाही करून घ्यायचा. याच्यासाठी तुम्हाला सगळ्याला सन्मानाचं, आग्रहाचं निमंत्रण आहे की कोणीही गैरहजर राहू नये. तुम्ही इतक्या वर्ष शेतकऱ्यांसाठी लढलात. एक शेवटचे फाईट तुम्ही सगळे शेतकरी संघटनेचे, शेतकरी पक्षांचे सगळ्या अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी एक शेवटची फाईट शेतकऱ्यांसाठी आणू लागला. ही सगळ्यांना विनंती. तुम्ही नाही आलात तर ती लढायची कशी, हाही आमच्या पुढं प्रश्न आहे. कारण पुढचं ज्ञान त्याच्यातलं नसल्यामुळं आम्ही माणसाची शक्ती पूर्ण देतो आणि शेतकऱ्यांनाही सांगतो. ज्या दिवशी दुसरी ही चर्चेची बैठक आहे, याला दुसरे कुणी येऊ नये. शेतकऱ्यांनी फक्त अभ्यासक, तज्ज्ञ आणि सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि मग ते विदर्भातले असतील, मराठवाड्यातले शेतकरी संघटनेचे अभ्यासक असतील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असतील, पश्चिम महाराष्ट्रातले असतील, कोकणातले असतील, मुंबईतले असतील, खानदेशातले असतील, सगळ्यांनी अंतर्वालीत यावं. आपण एक विचारानं, एक दिलानं सगळ्यांनी लढायचं ठरवू. कारण त्याच्यातली माहिती तुम्हाला आहे. पब्लिक आम्ही कमी पडू देत नाही. त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. कशा शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई मिळत नाही, कसा शेतकऱ्याची शान वाढत नाही, शेतकऱ्याची प्रतिष्ठा कशी वाढत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा मिळत नाही, ते आम्ही बघतो. तुम्ही फक्त तुमच्या ज्ञानाचा उपयोग आत्तापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर केला आहे आणि पुढच्या ह्या शेवटच्या लढाईसुद्धा तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही आलात तर ही लढाई लढायला आणखीन जोर येईल. तुम्ही नाही आलात तर आम्हाला त्यातलं माहीत नाही आहे. त्यामुळं मग पुन्हा शेतकरी आपला अडचणीत राहील. तुम्ही सगळ्यांनी यावं, हे सगळ्यांना हेच आग्रहाचं निमंत्रण सगळ्यांनी समजावं. हाच फोन समजावा, हेच निमंत्रण समजावं. जेवढ्याचे नंबर आहेत तेवढ्याचे आम्ही 100% बोलवतो. आणि तुम्हीसुद्धा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी तुमच्या जे ओळखीचे तुम्ही त्यांना स्वतःहून फोन लावून सांगा की अंतरवालीला चला, आपण जाऊन ही शेवटची लढाई जिंकू लागू. आपण उभं आयुष्य शेतकऱ्यासाठी काम केलं आहे. आताही आपण शेतकऱ्याच्या आंदोलनात ही शेवटच्या लढाईत उभा राहू, असं तुम्ही एकमेकाला सांगून सगळ्यांना रविवारी बोलवा. अंतरवालीत आम्ही तुमची सगळ्यांची वाट बघतोय. पाटील, आता तुम्ही आव्हान केलेलं आहे, मात्र तुम्ही याबाबत राजू शेट्टी असेल, शेतकरी नेते किंवा इतर शेतकरी नेते, त्यांच्यासोबत काही चर्चा केली आहे? बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील. हा, अंतरवालीतली टीम त्यांना सगळ्यांना फोन लावते. अंतरवालीतले जे शिष्टमंडळ आहे सगळं, हे जितके ओळखीचे नंबर आहेत त्यांच्या कालपासून संपर्कात आहेत की तुम्ही यावं म्हणून. आणि ते आजही दिवसभर फोन लावणार आहेत. अंतरवालीचं जे शिष्टमंडळ आहे, फोन संपर्क साधण्यासाठी, निमंत्रण सन्मानपूर्वक देण्यासाठी त्यांच्याकडे जेवढे नंबर उपलब्ध आहेत तेवढ्यांना सगळ्यांना ते कालही फोन लावतात, आजही दिवसभर फोन लावतील की 2 नोव्हेंबरला 2025 रोजी दुपारी 12 वाजता तुम्ही सगळ्यांनी अंतरवालीत या. मग ते सगळ्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, संस्थापक असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, अभ्यासक असतील, कुणी आमदार असेल, कोणी माजी आमदार असेल, कोणी माजी मंत्री असेल, शेतकऱ्यांसाठी कोणी माजी खासदार असतील, शेतकरी संघटनेचे कोणी पक्ष असतील, त्यांना सगळ्यांना ते सन्मानपूर्वक निमंत्रण देतील. फोन नाही उचलला तर त्यांना मेसेज टाकतील की तुम्ही याच. पण ते सगळे येतील अशी 100% आम्हाला आशा आहे की आमच्याच वतीनं त्यांना सगळ्यांना ते निमंत्रण देतात. आणि आम्हाला आशा आहे की शेतकऱ्यासाठी आयुष्य घातलं आहे. सगळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी 100% अंतरवालीत येतील. पण अशी काही चर्चा झाली का तुमची राजू शेट्टी हो, असेल किंवा- आम्ही आजही बोलणार आहे. मी शेट्टी साहेब असतील किंवा तुपकर साहेब असतील किंवा खोत भाऊ असतील, सदाभाऊ खोत भाऊ असतील, पाशा पटेल भाऊ असतील, आणखीन ते जयंत पाटील साहेब असतील. त्याच्यात आता मला हे ओळखीचे नाही आहेत. आपले ते धोंडगे साहेब असतील, असे बरेच ते चटक साहेब आहेत. ते दुसरे आपले काल ते आजारी आहेत म्हणलेले ते विजय जामंगे, हां, विजयदादा असतील, ते असे बरेचसे आहेत. पण काहीला काय वाटून पुन्हा एकच नाव घेतलं मग आमचं नाव नाही घेतलं मग आम्ही नव्हतो. त्यामुळे त्याला फळ्यात पडतच नाही. सगळे सन्माननीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत आम्ही फोन लावतो आणि त्यांना निमंत्रित करतो. आणखीन कोण प्रहार संघटनेचे असतील, सगळे ते संस्थापक अध्यक्ष, आमदार कडू भाऊ असतील, जे काय असतील ना ते सगळ्यांनाच ते शिष्टमंडळ फोन लावतो. तुमची जी चर्चा झाली त्यांच्यासोबत ती नेमकी कोणत्या प्रश्नावर झाली? नाही हो, करायची आता झाली नाही. आता चर्चा करायची 2 तारखेला आम्हाला सविस्तर की कोणत्या मागणीविषयी आपल्याला लढायचंय आणि जिंकायचं. कारण बार शेतकऱ्याला पळून मजा नाही. शेतकरी पूर्ण ताकद ओतणारी दाद, त्याच्यात जेवढी क्षमता आहे ना
शेतकरी तेवढी क्षमता या आंदोलनात दाखवणार आहे. अर्धे लोक आंदोलनात राहणार आहेत कुटुंबातले आणि अर्धे लोक शेतात. म्हणजे कामही बुडणार नाही, आंदोलनही थांबणार नाही. हा, एका घरात 4 लोक असले तर 2 आंदोलन, एका घरात जर 15 लोक असतील तर 7 तिकडं 7-8 शेतात. कोणाच्या घरात 2 असतील तर 1 आंदोलनात 1 शेतात कामासाठी. इतक्या ताकदीची लढाई होणार. पुन्हा असं आंदोलन देशाने बघितलं नसतं, शांततेत होणार. पण शेतकऱ्याच्या पदरात न्यायच पडणार. आणि कसा पडत नाही ते आम्ही बघतो. फक्त यांनी येणं गरजेचं आहे. पाटील, तुम्ही आता बोललेत की महाराष्ट्रातल्या बरोबरच राज्यातील देशातील सुद्धा नेत्यांनी इथे यावं. तसं हरियाणा, पंजाब या राज्यातल्या नेत्यांशी काही चर्चा झाली? देशातले नाही म्हणलं मी, राष्ट्रीय अध्यक्ष. म्हणजे आता जालन्यातली जरी संघटना असली तरी तो राष्ट्रीय अध्यक्ष आहे. कारण त्यांचं कार्यक्षेत्र देशभर वाढवण्यासाठी त्यांना प्रत्येकाला राष्ट्रीय अध्यक्ष, कोणाला संस्थापक अध्यक्ष असे नावं लागलेले. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रातले देशातले नाही बोलावलं, फक्त महाराष्ट्रात. पाटील, आता सरकारनं राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यावर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अद्यापपर्यंत तुम्ही ज्या जालना जिल्ह्यातून आंदोलन करतायत तिथल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत पोहोचलेली नाही. तुम्ही सुद्धा त्यावरती टीका केली होती की आता हा तात्पुरता आनंद आहे, त्यांचे कपडे फाडण्याशिवाय. हा, म्हणूनच हे आपण आता आंदोलन उभा करायचं ठरवलं. हे शेतकऱ्यांना न्याय नाही मिळू शकत. हे फक्त निवडणुकापुरतं फसवत राहणार आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या साबित राहण्यासाठी काम करतायत नेते. त्यांची प्रतिष्ठा, आमदार, मंत्रिपदं साबित राहण्यासाठी काम करतायत. आपल्या प्रतिष्ठेसाठी शेतकऱ्याच्या कोणीच काम करत नाही. प्रत्येकजण फक्त आशा लावतो, तुम्हाला हे देऊन ते देत नाहीत. 3-3, 4-4 वर्षाचे विमा पडलेत. 3-3, 4-4 वर्षाचे नुकसान भरपाई तशाच पडल्यात. आणखी इकडं हमी भाव केलाय 7-8 हजार 9 हजार काय हमी भाव असेल त्यांचा. इथं जिनिंगला कशाला गेलं की 3,500 4,000 याचा हमी भाव. तिकडं सांगत 7-8 हजार आहे आणि इकडे येते म्हणजे 3800 कापूस द्या, 2,500-3 हजारांनी सोयाबीन द्या आणि तिकडं भाव वेगळे. ही काय मिस्टेक चालली तेच बघायचं आहे आंदोलनात. दुधाला कसा भाव वाढत नाही, कांद्याला कसे वाढत नाहीत, फळबागाला कसे वाढत नाहीत, भाजीपाल्याचे भाव कसे वाढत नाहीत, आमचे कसं काय वाढत नाहीत, मालाचे भाव कसं काय वाढत नाही. माल म्हणजे सगळे आले आत शेतीमाल, हे कसं काय वाढत नाहीत हे बघायचं आम्हाला. कर्जमुक्ती कसं काय होत नाही बा, ह्या बारीनं बघायचे. कोण करीत नाही. आणि तेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता आमच्या छाताडावर कोणचा नेता महाराष्ट्रात हिंडतोय तेच आम्हाला बघायचं. तो महाराष्ट्रात कसं काय हिंडतो, म्हणजे आमची इज्जत घालून तो महाराष्ट्रात हिंडतो का? यांच्या 1000 कोटीच्या प्रॉपर्टी झाल्यात. आमचं आता पावसात सगळं वाहून गेलं, उद्ध्वस्त आयुष्य झालं शेतकऱ्याचं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ना आता यांना नीट करण्याचे दिवस आले. एकाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बॅलेट पेपर आपल्या गावात लावून द्यायचा नाही. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय ते निवडणुका फेवडणुका तिकडे खड्ड्यात गेल्या. म्हणजे आपल्याला काय रिश आहे का त्यांना निवडून आणायची, निवडणुका घ्यायची? आणि आपल्या लेकरा बाळांचं काय? पाटील, आता हे आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे ते रविवारी सगळं आपण ठरवू. कारण अगोदरच आणखीन चर्चाच नाही. नुसतं आंदोलन कधी होणार, मी 1 महिना झाला हा विषय म्हणतो की शेतकरी आंदोलन उभा करायचं. नुसतं आंदोलन उभा करून मजा नाही आहे. त्याचे सगळं सविस्तर ठरवावं लागणार आहे. हे आंदोलन कसं करायचं, मागण्या कोणत्या, त्या चर्चेसाठीच आपण रविवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या ज्यांनी 2200 शेतकऱ्यांसाठी घातलं त्यांना सन्मानानं आपण बोलवलं. आपण तिथं सविस्तर चर्चा करू. आपण ही लढाई सुरू करू. तिथून पुढं सगळं ठरत कसं करायचं आहे, काय करायचं आहे. आणि इमानदारीने लढाई लढून 100% जिंकू. याच निमित्तानं माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा सांगणं आहे, तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांचे मनं जिंकलेत. हैदराबाद गॅजेटियरचा GR काढून हैदराबादच्या त्या GRनुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. प्रमाणपत्र देण्याचं वाटप करण्याचं काम तातडीनं सुरू करा. तुम्ही काय आमच्याशी डाव खेळू नका. तुम्हाला वाटत असेल तिकडं आम्ही ओबीसीला म्हणतो धक्का लागत नाही ओबीसी आरक्षणाला म्हणजे ओबीसी खुश. इकडं म्हणताल की मराठ्यांना आम्ही GR दिला म्हणजे मराठी खुश, मराठ्याचं मतदान घ्यायचं आणि ओबीसीचं मतदान घ्यायचं. ही डाव मी तरी कमीत कमी कधी यशस्वी होऊ देणार. तुम्ही मराठ्यांचे जे मनं जिंकलेत
ते कायम जर ठेवायचे असतील तर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करायचं, वाटप करायचं काम सुरू करा. गावागावातल्या समित्या स्थापन करायचं, लवकर आदेश द्या. शिंदे समिती नुसती कागदावर आहे, तिला महाराष्ट्रभर सगळ्या मराठवाडाभर नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा. व्हॅलिटी लोकांच्या रोखून धरल्यात त्या द्यायच्या सांगा. ज्या नोंदी सापडल्यात ते प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा. आणि आणखीन एक याच्याबरोबर काम करा. हा माझा आरोप नाही आहे, तुम्हाला सांगणं आहे फक्त. हे जे सांगतोय ते की तुमच्या सरकारमधले म्हणजे ते छगन भुजबळ, तुमच्या सरकारमधलेच लोक तुम्ही काढलेल्या JRच्या विरोधात कोर्टात जातात कसं काय? तुम्ही तर जायचं नाही सांगितलं ना. कारण ज्या सत्तेत तुमच्या जी गोष्ट तुम्ही मराठ्यांना दिली, हैदराबादच्या JR काढून मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायचं जे फडणवीस साहेब तुम्ही ठरवलंय, मग तुमच्या सरकारमधला एक माणूस हायकोर्टात मुंबईच्या आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात जातो कसा? ह्यो खूप मोठा मराठ्यांना आम्हाला प्रश्न पडलेला. तुम्ही जर नुसते डोळे जरी वटारले तरी सगळे मंत्री टपाटपा जागेवर बसतील, पण तुमच्या नाकावर टिचून छगन भुजबळनी 5 याचिका हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाखल केल्याच कशा? हा खूप मोठा प्रश्न आहे. मग तुम्ही तर नाही ना करायला लावलंय. छगन भुजबळला सांगून की तू म्हणजे द्यायचं एकीकडून आणि घालवायचं पण तुम्हीच. म्हणजे आम्हाला ही शंका येऊ नये असं म्हणणं आहे आमचं. आजही आमचं मन तुमच्यावरून उठलेलं फडणवीस साहेब नाही. न होणारं काम तुम्ही केलंय, त्यामुळे मराठा समाज तुमच्यावरती 100% खुश आहे. परंतु मराठ्यांना ही उद्यापासून शंका यायला नको की तुम्ही सरकारनंच मराठ्यांना मराठवाड्यातल्या आरक्षण दिलं JR काढून, आणि सरकारमधला तुमचाच मंत्री आमच्या विरोधात याचिका करतो. म्हणजे तुम्हीच तर त्याला रसद दिली, बळ दिले असं नाही ना. म्हणजे द्यायचं पण तुम्हीच आणि घालायचं पण तुम्हीच. ही खेळ मात्र फडणवीस साहेब मराठ्यांबरोबर आपल्याकडून खेळण्यात येऊ नये एवढीच आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही आणि गृह मंत्रालयानं महाराष्ट्राच्या त्याची जामीन रद्द करावी. जामीनवर तो बाहेर आहे, इथं जाती भेद तयार करतोय. जाती जाती तो दंगली घडवील. मंत्रिमंडळात जाती जाती तेढ निर्माण करून दंगली घडवणारा माणूस मंत्रिमंडळात नसायला पाहिजे. आणि जर असलाच तर त्यांनी जाती जातीत असे तेढ निर्माण केले नाही पाहिजेत. मोर्चे काढून, रास्तारोको आंदोलनं करून दंगली पेटवण्याचं काम, दूषित भाषणं की जिथं जातीय दंगली भडकते ना असे भाषणं करायची, असा तेढ निर्माण करायचा, राज्यातलं वातावरण खराब करायचं. अशा मंत्र्यांची, छगन भुजबळची जामीन महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयानं रद्द केली पाहिजे. पुन्हा पुन्हा तेच सांगतो, हैदराबाद फडणवीस साहेब आमचा आणखीनही तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाही. हैदराबादच्या गॅजेटच्या नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात तातडीने यावं. शिंदे समिती काही काम करत नाहीये. तिला मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा. प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना द्यायचे सांगा कुणबीचे, आणि व्हॅलिडिटी पण द्यायच्या सांगा. आणि महत्त्वाचा विषय, या मंगळवारी येत्या कॅबिनेटला सातारा संस्थांचं गॅजेटियरचा JR काढा. 1 महिन्याचा तुम्ही वेळ घेतला होता, आता 2 महिने होत आले. 2 नोव्हेंबरला, ह्या 2 नोव्हेंबरला आता 2 महिने पूर्ण होतील. आमच्यात थांबायची क्षमता नाही. फडणवीस साहेब, मला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला देऊन द्यायचंच ना, त्याला मोकळ्या मनाने दिलं पाहिजे. वा कोणची जात असू, ती लाडकी बहीण असन, किंवा ते शेतकरी असन, किंवा तो धनगर असन, किंवा तो बंजारा समाज असन, किंवा तो मराठा असन, किंवा तो दलित मुस्लिम असन, एखादी गोष्ट द्यायची ठरवली ना, बिनधास्त द्यायचे ठरवायचं. हैदराबादचं गॅजेटियर दिलं, त्याचा JR प्रमाणपत्र वाटप करायसाठी गाव लेवलला समित्याच गठीत नाहीत. हा काय उपयोग असल्या कामाचा? लोक असे मोकळं प्रेम केलं पाहिजे लोकांनी तुमच्यावरती, मोकळं, की फडणवीस साहेबांनी न होणारं काम केलं. मराठवाड्यातल्या मराठ्यांना गॅजेट दिलं आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं. असं मोकळ्या मनाने काम केलं पाहिजे. देऊन तर द्यायचं, पण असं पाहत चाफत द्यायचं. म्हणजे एखाद्या माणसाचं दुखत आहे, त्याला नीट तर करायचंय, पण आधी उची गोळी देऊन बघ, मग दुसरा डोस देऊन बघ, टोपण भर औषध पाजून बघ. एखाद्याला तुम्हाला जीव घालायचंय ना,
मग त्याला अर्धी भाकर द्यायची, पोटभर द्यायची, तर हे असं काय जेव घालायचं म्हणल्यावर तो खाय तुला काय खायचं काय असं नाही भूक लागली तर मग एवढंच खाय असं नाही ना. मग तुम्हाला काम करायचं ना मोकळ्या मनानं, मराठवाड्याला आरक्षण द्यायचं ना, छातीत ठोकून द्यायची. फडणवीस साहेब ही अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून. एकीकडून तुमचाच मंत्रिमंडळातला मंत्री 5-5 याचिका दाखल करतो हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात. तुमच्या परवानगीशिवाय त्याची टप्पर नाही, हे मी हृदयावर हात ठेवून सांगतो. तुमच्या परवानगीशिवाय त्याची याचिका दाखल करायची टप्परच नाही. कारण एक तर ते जेलच्या बाहेर जामिनावर आहे आणि तुमच्या विरोधात काम करायचं. फडणवीस साहेब एवढी डेअरिंग छगन भुजबळात नाही. त्याला साधं नुसतं कुंकुण, पोलीस जरी आला म्हणलं दारात तरी ते म्हणतो चौकशीला, लगेच धांडळी लागते त्याला, इतकं भेत आहे. पोलीस म्हणलं की त्याला टेन्शन येतं, चौकशी म्हणलं ना ते संडास बाथरूमातच लपत आहे. आणि एवढं मोठं कार्य की जो जार तुम्ही काढलाय त्या जारच्या विरोधात तो सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात जातो, एवढी टप्पर तुमच्या पुढं होऊच शकत नाही. तुमचं काहीतरी बळ रसद असल्याशिवाय, तुमची काहीतरी साथ असल्याशिवाय छगन भुजबळात हिंमत नाही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जायची. कारण जे आर तुम्ही काढला, तुमच्या जे आरचा तो अपमान करू शकत नाही तुमच्या परवानगीशिवाय. तुम्ही जर मोठ्या मनाने जे आर काढलाय फडणवीस साहेब आणि त्याला विरोध छगन भुजबळ करतोय, हे आम्हाला मराठ्याला पटतच नाही. कारण तुम्ही मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून जे आर काढलाय आणि तो कल्याण होऊ नये म्हणून तुम्हाला डावलून तुमचा शब्द मोडून छगन भुजबळ लढूच शकत नाही. याला 100% तुमचं खतपाणी असलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. ते आम्हाला वाटू नये म्हणून तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करावेत ही आमची अपेक्षा आहे. आमचा तुमच्यावर बसलेला भरोसा कधीच उठणार नाही, याच्यात शंका असायचं काही कारण नाही. आम्हाला ज्या शंका होत्या त्या आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडल्यात. पुढं तुमचं मन, तुम्हाला जसं करायचं तसं करा, आम्हाला जसं करायचं तसं आम्ही मग करणार. पाटील, तुम्ही आता मराठा आरक्षणाची मागणी केली, हैदराबाद गॅझेटचा जी आर लागू झालेला आहे. मात्र आता तुम्ही असं म्हटलंय की सातारा संस्थांचा जी आर लागू करावा. मात्र अद्यापपर्यंत मराठवाड्यातल्याच जो जी आर लागू झालेला आहे तो मराठा समाजाला अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही. अनेक गावाच्या नोंदी सापडत नाहीये. अनेक गावांच्या हैदराबाद संस्थांना असताना त्या ठिकाणी जी दंगल झाली त्याच्यात अनेक दस्तावेज जळालेले. मग अशा लोकांना कसं न्याय देणार? आपण काय गॅझेटेअरनी संख्या दाखवली. उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही पहिल्यांदा एक जिल्हा होता, इथं 2.5 लाख कुणबी आहे. आमचं विखे साहेबांकडे त्या दिवशी तेच म्हणणं होतं, हे 2.5 लाख गेले कुठं, यांना कोणी गात केलं, किंवा त्या 2.5 लाखाला द्या. मग आम्ही त्यांच्या पाल्याला घेऊ, त्यांच्या वारसाला घेऊ. हे 2.5 लाख गेले कुठं? जवळपास 2,13,000 नांदेड जिल्ह्यात, 1,39,000 जवळपास बीड जिल्ह्यात आहेत, धाराशिवला आहेत, लातूरला आहेत, परभणीला आहेत, हिंगोलीला आहेत. हे गेले कुठं? आमचं हे म्हणणं आहे. कारण त्या काळातला असणारा मराठा 2.5 लाख होता, तर आता त्याचे 7-8 लाख झालेच ना. म्हणजेच मराठवाड्यातला सगळा मराठा गॅझेटियरच्या नोंदीनुसार सगळा कुणबी. तुम्ही ते देऊन टाका, हे म्हणणं आहे आमचं. नुसतं तुम्हाला फडणवीस साहेब एकटं ओबीसी म्हणून चालणार. मराठ्यांना डावलून सत्ता येत नाही याचा अनुभव तुम्ही विधानसभेला घेतलेला. मराठ्याशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही आणि मराठ्यामुळेच सत्ता आलेली. तुम्ही इतक्या लवकर फडणवीस साहेब ते विसरू नका. आणि आम्हाला तुमच्यावरती टीका पण नाही करायची. कारण ज्या माणसानं आता गॅझेटियरचा जी आर दिलाय, जो आम्हाला देईन त्याची वाहवा केली पाहिजे, स्तुती केली पाहिजे. ते संस्कार मराठ्यावर. जो देणार नाही त्याची स्तुती करत बसावं काय? त्यांनी दिलंच. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, आता तुम्ही जे आर काढला ना ते प्रमाणपत्र वितरित झाले पाहिजे, त्या समित्या गठीत गावागावात झाल्या पाहिजे. त्या का होत नाहीत? आता महिना 1.5 महिना झाला, का होत नाहीत? ठीक आहे, एक गोष्ट खरी आहे, 1994ला जे आर निघाला तेव्हापासून आजपर्यंत ओबीसीचे लोक आरक्षण काढतात. आता सुद्धा त्यांचे पाल्य मुलं मुली पोरं लेकरा बाळ त्यांचे प्रमाणपत्र काढतात. तसं आपला आता जे आर निघालाय, जशा सवडी मिळतात तसे मराठे काढा, काय अडचण नाही. तुम्ही आज काढा, 4 महिन्याने काढा, 2 महिन्याने काढा, 6 महिने काढा, वर्षाने काढा, केव्हा काढा, तुम्हाला सवड मिळेल तेवढं, काय अडचण नाही. जे आर हा आता कायमस्वरूपी झाला, कायमस्वरूपी झाला, त्याचं काय टेन्शन नाही. कधी पण काढा, तुम्हाला जसं सवड मिळेल तसं काढा. पण समित्या जर गावगावात नेमून ठेवल्यात, लोकांना जेव्हा सवड मिळेल तेव्हा चट काढतील. एकदा जर त्यांना सांगितलं या स्वरूपाचं
एक त्यांना ठरवून दिलं या स्वरूपाचं 1967चा 7/12 खासरा जर कोणाकडे असेल तर तोच गॅझेटियरनुसार त्यावेळेचा हा कुणबीचे देऊ टाका फाटाफाटा ज्याला काढायचं ते काढतील दमादमाने. आणि काय नाही, 1 वर्ष 6 महिन्यात वर्षात मी पुरे मराठवाड्यातल्या आरक्षणात घालतो, काही टेन्शन नाही. पाटील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जाहीर होत आहे. लवकरच महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यातच तुम्ही आता शेतकरी आंदोलनाची घोषणा केलेली आहे. तुम्ही असं पण म्हटलं आहे की गावात बॅलेट येऊ देणार नाही. नेमकी काय तुमचं आंदोलनाचं स्वरूप असणार आहे? बॅलेट न येऊ देणं म्हणजे काय? मग निवडणुका थोड्या महत्वाच्या. शेतकरी ही जनता महत्वाची नाही का सरकारला? सरकारने ठरवावं त्यांच्यासाठी कोण महत्वाचं. शेतकरी या महाराष्ट्रातले जनता का निवड? शेतकऱ्याच्या जीवावरती तुम्हाला निवडून यायचं आणि त्या शेतकऱ्याचं म्हणणं नाही ऐकायचं. शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे? आमच्या मागण्याची अंमलबजावणी सगळ्या करा, संपूर्ण कर्जमुक्ती करा, सगळ्या मालांना भाव द्या, दुधांना फळभाज्यांना भाव द्या, आत्महत्या केलेल्या कुटुंबाला, शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला नोकरी द्या. खूप मोठ्या नोकऱ्या पडल्यात ना. शेतकरी देश आणि राज्य जगवतो. त्याचं कुटुंबातलं करता गेला, त्याचं कुटुंब जगवा ना तुम्ही एक नोकरी देऊन. त्याला शेतीला दर्जा द्या ना नोकरीचा. नोकऱ्या नाही म्हणता ना तुमच्याकडे, शेतीला देऊन टाका. बघा पोरं कचाकच काम केलेलं दिसते, पगार येतो म्हणलं. ह्या जे एकूण आता मागण्या काय काय होतील ना, आता त्या ठरणारच आहेत. आता ते त्यांनी पीक विम्याचा गोळे, ते ट्रिगर सुरूच नाही इथं, कशाला बसविले मग पहिल्यांदी? ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला सविस्तर बैठकीत चर्चा करावं लागणार आहे 2-3 घंटे. आणि मग तुम्ही आंदोलन बघा कसं होतंय. निर्णायक आंदोलन असं नाही. अरे सोडायचंच नाही. मराठ्याचं आंदोलन कसं केलं आम्ही? एका वर्षात 58 लाख नोंदी म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षणात घातले. आणि दुसऱ्या वर्षात 2 JR दिले, पश्चिम महाराष्ट्राला 1 आणि मराठवाड्याला 1. 2 वर्षात विषय खलास. हे तर पहिल्या रट्ट्यातच करतो. आता हे शेतकरी आहेत. तुम्ही हे लढा ना, खरं सांगतो मी, आपण बोललो तेच करतो. जर शेतकरी संघटनेचे सगळ्या नेत्यांनी मनातून जर ते आले की शेतकऱ्यासाठी सामान्य माणूस म्हणून लढायचं, नेता म्हणून लढायचं नाही, आंतरवालीला चला, आणि ते जर सगळे आले तर तुम्ही लढाई बघा. देशात पुन्हा झाली नस, देशात झाली नस. फिरून नेते तुम्ही बघा. आता बोलत नाही तुम्हाला मी, महाराष्ट्रात थांबायचंच नाही नेते, नाही तर मागण्याच मान्य करायचं. शेतकरी मग ते शेतकरी. आणि मी काय काम करतो? गरीब शेतकऱ्यांच्या उंची प्रतिष्ठा वाढावी, त्यांच्या कष्टाचा मोल झाला पाहिजे, हे काम करायचं. शेतकरी कसं काय घरी राहील? शेतकरी तुम्हाला घरी दिसूच शकत नाही. तुम्हाला 14 कोटीतले किमान 12 ते 10 कोटी रस्त्यावरच दिसले पाहिजे. मजा बघा तुम्ही. फक्त जे लाभार्थी येतात त्यांचे पाय चाटणारे 1-2 कोटी सोडून देऊ आपण, राजकारणातले मंत्र्याचे नेत्याचे. तुम्ही फक्त मजा बघा. शेतकरी आंदोलन होत आहे कसं होतंय बघा. आणि आरक्षणाचाही प्रश्न कसं सोडित नाही तेही बघा तुम्ही. कसं सातारा संस्थांचं, कोल्हापूरच्या संस्थांचं गॅझेटियर, पुण्याचं गॅझेटियर आणि औंधचं गॅझेटियर याचा कसा JR काढत नाहीत तेही बघतो मी. आपली लढाई कशी असती? प्रामाणिक आणि खरी. ह्या JRवर मराठवाड्यातल्या सांगतो तुम्हाला, सगळे मराठी महिने 2 महिने शांततेत संयम धरून थंड डोक्याने 6 महिने वर्षात पुरे घातल्याला दाखवतो तुम्ही मराठी. 6 महिने ते 1 वर्षात एक मराठवाड्यात 70-80 वर्ष नव्हतं. दम्मा आणि घ्या, मराठीने थोडं शिका. आता JR निघालाय ना, काही टेन्शन नाही. आता ते कायम झाला. ते जसा 1954 त्यांनी त्यांचा JR काढलाय, आजपर्यंत OBC प्रमाणपत्र काढतो. फक्त आपण ती मनस्थिती सोडून द्यायची. JR निघाला द्या लगेच, मग आम्हाला लगेच किती दिवस झाले JR निघाला द्या, लगेच एका दिवशी लाख लोकाला लगेच घ्यायचे, मोकळं व्हायचं. आपण ना धीरानं घ्यायचं शिका. एक बराबर आपण आपले लेकरं बाळ समाज मोठा करू. विश्वास ठेवा. महिने 2 महिने 4 महिने 6 महिने 8 महिने 10 महिने 1 वर्षाच्या आत पुरे मराठी आरक्षणात घालतो. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा सगळा. पाटील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर प्रमाणपत्र काढणाऱ्यांची जी संख्या आहे त्या राजकीय नेत्यांची जास्त दिसते. आणि विशेष म्हणजे तुम्हाला जे आंदोलनाच्या वेळेस विरोध करणारे लोक होते ते जास्त फायदा घेताना दिसतात. नाही, मला त्याच्यावरती नाही बोलायचं. काय असतं माहिती आहे तुम्हाला?
की ज्या गोष्टी ज्या त्या वेळेस जेव तेव्हा करत असतो. ॲडमिशनच्या वेळेस ही प्रक्रिया राहते, योजनेच्या वेळेस ही प्रक्रिया राहते. मराठा समाजाच्या लेकराचं कल्याण होतं आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी काम करतो. समाजाचे लेकरं MBBSला जायला लागलेत. आज 2 मुली आल्या होत्या MBBSला. गरिबाचे माझे लेकरं नाही होऊ शकत. सुखाची लाखो लोकांना, सुखाची लाखो लेकरांना, लाखो कुटुंबांना मराठ्याच्या सुखाची भाकरी द्यायचं काम इमानदारीनं केलं आहे. काही लोक आमचेच नाव ठेवते की हे जे असाचे मराठ्याला फशीलच माघारी चाललं. बाबा माझं तुला या प्रेसच्या माध्यमातून सांगणे, तुला जसं काढायचा तसा सरसकट काढ. बस का मी ध्यान देत नाही इथून पुढं. फक्त माझा हैदराबादचा GRला धक्का लागू द्यायचा नाही, जबाबदारी तुझी. शिंदे समितीला धक्का लागू द्यायचा नाही, ही जबाबदारी तुझी. मी खूप मोठं विषय सांगतो यो आणि खूप मोठा शब्द वापरतो. तुम्हाला जसा काढायचा तसा काढा, माझ्यावर मीडियात बोलू नका. तुम्हाला वाटतं मी समाजाला फसवलं, सॉरी आपलं GR ते चुकीचं आहे असं म्हणणं आहे ना तुमचं, तर तुमचं दुसरं एक म्हणणं आहे आणखी, हे सरसकट नाही आहे. तुम्ही एक काम करा, मी थांबतो, तुम्ही लढा, सरसकटचा GR काढा. मराठ्यांना सरसकटचा GR, कुणबीतून आरक्षण देण्याचा GR तुम्ही काढा. बस का आता तुम्ही लढा आणि सरसकटचा GR तुम्ही काढा. मला मीडियात कुणी बोलायचं नाही. तुम्ही लढा आणि GR काढा, पण ACBC नाही आणि 50% वर बी नाही, दिल्ली फल्लीला जाऊ ते बी नाही. OBCतूनच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR तुम्ही काढा. बस का आता एकमेकावर चिकलफेक करण्यापेक्षा मी थांबतो, तुम्ही लढा आणि सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा GR काढा. बस का आता, बस का, हेच पाहिजे ना तुम्हाला. मी खुपतोय ना तुम्हाला, मी लय दुखतोय ना, ठीक. फक्त माझी एक एवढीच अट आहे, तुम्हाला जो GR काढायचा तो तुम्ही काढा, जसा काढायचा तसा काढा. फक्त माझा हैदराबादचा गरीब मराठ्यांसाठी काढलेला GR रद्द होऊ द्यायचा नाही. तुम्ही तो तसाच ठेवायचा, तुम्हाला जो काढायचा तो काढा. मी याच्यातूनच ह्या GR मधून 1 वर्षाच्या पुरे मराठी आरक्षणात घातलेले मी दाखवतो. तुम्ही तुमचा दुसरा कोणचा काढा, बस का. पण तुम्ही लढा आणि मिळवा. फक्त लढत असताना माझा गरीब मराठ्यांचा हैदराबादचा GR निघालेला याला धक्का लागू द्यायचा नाही, ही जबाबदारी स्वीकारा. शिंदे समितीला धक्का लागू द्यायचा नाही, ही जबाबदारी स्वीकारा. आणि OBCतून मराठ्यांना आरक्षण सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही लढा. बस का आता. आणि ज्याला कुणाला मराठ्यांना वाटत असेल तुम्ही असं कशाला बोललात, असं कशाला म्हणलात, तुम्हीच लढणं गरजेचं आहे. तर मी असं का म्हणलो, त्यांनी मला प्रत्यक्ष माझ्याकडे यावं, मी त्याला समजून सांगतो. मीडियातून सांगण्यापेक्षा, आपल्यातच लोकांची खतपेक करण्यापेक्षा. यांचे फक्त डाव आणि षडयंत्र चालले घेण्या देण्याचे माझ्या विरोधात. त्याच्यापेक्षा सोपा आणि सरळ मार्ग, तुम्ही लढा आणि तुम्ही सरसकट OBCतून कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मराठ्यांना GR काढून द्या. दुसरं नाही. हां, तुम्ही दुसरं म्हणता तर ते अजिबात आम्ही कुणी ऐकणार. आणि तुम्ही 1 वर्षात काढा. बस का आता. आम्ही सरकारला महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने करता 2 वर्ष वेळ देऊन एवढे मिळवले. समाजाचे तुम्ही आमचे बांधवच आहेत म्हणून तुम्हाला 1 वर्ष वेळ जाऊ लढा तुम्ही आणि सरसकट मिळवा. हे तेवढंच करा, सरसकट मिळवा. आता तर पचपच बंद झाली मीडियातली तुमची. तुम्हाला नेतृत्व किंवा काय म्हणतात त्याला श्रेय, हे जास्त महत्त्वाचं होतं ना. घ्या श्रेय तुम्हीच GR काढा, तुम्हीच घ्या. मला दुसरे काम आहेत ते करतो.
तोवर मला दुसरे काम आहेत 1 वर्षात, ते करतो मी. माझ्या जे अनुसार मी माझे मराठ्यांचे लोक मराठवाड्यातले सगळे आरक्षणात घालतो. मला ते काम आहे. मला पश्चिम महाराष्ट्रातला जे आर काढलेला आहे ते पश्चिम महाराष्ट्रातले मराठी मी त्या जे आरवर घालतो. फक्त हे दोन्ही जे आर रद्द न होऊ द्यायची जबाबदारी तुमची. हे सगळं काम तुमचं. ते आमचं नका रद्द होऊन देऊ. फक्त तुमचं चालून द्या. तुम्ही किती भारी काढा. आता काय राहिलं राव. तुम्हाला जेव काढायचं तेव काढा. फक्त ओबीसीतून पाहिजे, कुणबीचं आणि सरसकट पाहिजे. तुम्ही बिंदास्त काढा. आमचं काही म्हणणं नाही, कारण मला दुसरं काम आहे. मी 1 वर्ष 6 महिने 2 महिने 1 महिन्यात मला सगळे मराठ्यांचे शांत डोकं ठेवून हे घालायचे नसता. तुम्ही नुसते असं कुरापतीच करीत राहणार. यावं झालं आणि त्यावं झालं. त्याच्यापेक्षा ना तुम्हाला मुभा आहे, तुम्ही लढा आणि मिळवा, पण सरसकटचा. कारण मला ही काम आहे. मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठी कुणबीत घालायचे, आरक्षण द्यायचं त्यांना. दुसरं पण काम आहे मला. गावागावात मराठा सेवक बी पक्के कट्टर तयार करायचे. आणि मला मराठ्यांचे पोरं आता व्यवसायाकडे पण लावायचे. कारण काहींना नोकऱ्या, काही शिकून मोठे होतील. मराठ्यांच्या पोराच्या हातात मला व्यवसाय पण द्यायचा आहे. काय असतं, जशी मराठ्यांच्या पोराला आता सवय लागली, आंदोलन म्हणलं की एका क्षणात आंदोलनात पळत आहेत. म्हणजे आपल्यात काय म्हणून त्याला चटक लागल्यासारखं नाही का. त्याला आपण असं म्हणू की त्याला स्पिरिट म्हणा, उत्साह म्हणा, की ताबडतोब आंदोलन म्हणलं की पोरं येतात. तसे पोरांना मला आता व्यवसायाची चटक लावायची. प्रत्येकाला पैसे कमवायची कष्टातून ही सवय लागली पाहिजे. ती सवय मला लावायची त्यांना आंदोलन म्हणलं की पळत येतात. तसं व्यवसाय म्हणलं की पळत आले पाहिजे. व्यवसाय करायचा आहे मला. पोरं व्यवसायाकडे लावायचे. मला बरेचसे बाकीचे काम आहेत. 2 वर्षापासून आमची लय मजा घेतली काही सोशल मीडियात त्यांनाही उत्तरं द्यायचे. त्यांना वाटलं त्यांची वळवळ 2 वर्ष आम्ही ऐकून घेत होतो म्हणून त्यांनी खूप केलेली. आम्ही उत्तरं देत नव्हतो किंवा काय नाही म्हणून त्यांना वाटलं आम्ही काय आमच्या हात किंवा काय तोंड बांधलेले आहेत का, काय उत्तरं देता येत नाही का. आम्हाला जरा तेही नीट उभा करायला लागेल ना. किती दिवस ऐकून घेणार आहे. आम्हाला जरा तेही बघायचं. कारण काही गोष्टी आता लिमिटच्या बाहेर गेल्या. लिमिट होतं तोवर ठीक होतं, लिमिटच्या बाहेर गेला. आणि मीडियात बोलतो ना जाहीर, काय अंधारात ते काय कुचका बोलतो का काय, जाहीर सांगायला ना मीडियात. 2 वर्ष सहन केलंय. फक्त समाजाच्या लेकरांचं आमचे स्वार्थ जागा होऊ नये आणि समाजाच्या लेकराचं वाटोळं होऊ नये आपल्यामुळं, म्हणून सहन केलं. आता समाजाला जवळपास सगळ्या गोष्टी दिल्या. लाखो घरं समाजाची सुखी भाकर त्यांना द्यायचं काम, आनंद देण्याचं काम केलेलं आहे आणि पुढेही करणार आहे. पण या मधल्या काळात खूप माज आलता. कारण एवढ्या संख्येनं मराठा असून नुसते लोकांचे मारं खायला किंवा लोकांच्या शिव्या खायला किंवा त्यांचं सोशल मीडियावर घाण ऐकून घ्यायला नाही आहे ना. त्याला थोडं उत्तर मिळालं का मग त्याला कचका कळन. 2 वर्ष झक मारलेलीची एका दिवसात भोगायला लागलं. म्हणजे आम्हाला तेही उत्तरं द्यावं लागेल ना. लोकशाही मार्गाने उत्तर नाही द्यायचं. आम्हाला जरा थोडं त्याच्यातही बी आता वेळ देणं गरजेचं आहे. कारण समाजाचं पण खच्चीकरण होऊ नये ही पण आपली जबाबदारी असते. कसल्याने आग्र्यानं उठायचं बोलायचं, कसल्याने आग्र्यानं उठायचं बोलायचं. तू ज्या स्टाईल नाही ते आता तुम्ही नुसती मजा बघा. तुमचं जे माज मस्ती होते ना त्याला वाटतं आमचं कोणी काही करीत नाही, आमचं काय आम्ही याव करू त्याव करू. तू याव त्याव तुला आता कळत. आपण आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केलेली. फक्त आंदोलनातून मी मोकळा होत नव्हतो. समाजाच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न होता म्हणून जाऊ द्या सोडून चालूच असतं. पण ते दमच खायना, ते जास्तच करायले. त्याच्यामुळं ज्याला त्याला उत्तर द्यावं लागणार आहे त्याचं उत्तर त्याला मिळाल्याशिवाय जमणार नाही. आणि तेव्हा त्याची पण वाप जिरण, तेव्हा त्याची वाप जिरत नाही. योग्य वेळेला योग्य उत्तर दिले की वाप जिरत असते. हां, कारण पहिला पाऊस पडला की गढूळ पाण्यात जर एखाद्या बार मसाला पाणी पिले तर वाफावर आली तर ताबडतोब तेव्हा जमतं ते. असं असतं ते खेळ आमचा शेतकऱ्याचा. तसं टायमाला जवळचे तवा बरं असतं. आता 2 वर्षे खूप वाफावर होते. थोडी वाफ जिरीनं आमची जबाबदारी ते आता जिरवायच लागणार आहे. मला लई कामं आहेत दुसरे पण. तवर आपलं तुम्ही मीडियात बडबड करण्यापेक्षा, कुठाने करण्यापेक्षा, ह्या करण्यापेक्षा आपला सरसकट जे आर काढा, तुम्ही लढा, माझ्या समाजाला द्या. फक्त एक माझा मराठवाड्याचा 17 संस्थांचा जे आर रद्द होता कामा नये, ही जबाबदारी तुमची आहे. ती तसाच राहायला पाहिजे. तुम्ही 50 काढा मग बस का.
50 जार काढा एकर एक लागते न तसे भारी काढा हलके काढा जसे काढायत तसे काढा. मी त्याच जारवर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जारवर पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात घातल्याला दाखवतो. आणि त्यावर शिंदे समिती पण सुरू आहे. माझी शिंदे समितीला सुद्धा धक्का लागता कामा नाही. ते पण तुम्ही बघा. शिंदे समिती आणि एक 2 जार या 3 गोष्टीतून महिना 2 महिने 3 महिने 4 महिने 8 महिने 1 वर्षाच्या आत पुरे मराठी आरक्षणात घालतो मी एकटा. बघा घालतो का. माझ्या मराठ्याचं कल्याण करतो. चलो सगळ्या शेतकरी बांधवांना सगळ्या शेतकऱ्याच्या संघटनेच्या अध्यक्ष पदाधिकाऱ्यांना विनंती की रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता आपण अंतरवालीला यावं हे तुम्हाला हात जोडून आग्रहाचं कळीची विनंती आहे. धन्यवाद. अरे हा हिंदी कर. दादा हिंदी मराठीत बोला ना. आपलं हा आम्ही हिंदीत विचारतो मराठीत ध्वनी करा. बोंब घे, ध्वनी करा. काढू बोंबर.